नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील जे विद्यार्थी आहेत, जे का कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतायत, पोलीस भरतीसाठी तयारी करतायत, इंजिनिअरिंग मार्फत ज्या काही स्पर्धा परीक्षा होणार त्याची तयारी करतायत, पीएचडी साठी तयारी करतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती कशी मिळते हेच माहित नाही, किंवा जे काय आता सध्या रजिस्ट्रेशन चालू आहे, नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत, याबद्दलही बऱ्याच जणांना माहिती नाहीये। त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागणार, कोणकोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार, त्यासाठी काय क्रायटेरिया असणार आहे, तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे, अर्ज कसा करायचा, आपली निवड कशी होणार, आपल्याला कोणत्या पद्धतीत किती लाभ मिळणार, या सर्व घटकांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। एमडी टेक टायटॅनिक चॅनल मध्ये जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीची गरज आहे, त्यांना या योजनेची कल्पना नाही किंवा रजिस्ट्रेशन कसं करायचं याची माहिती नाही, कोणकोणते कागदपत्र लागतात हेही माहित नाही, याकरिता त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल। आता या योजनेच्या माध्यमातून एमपीएससी करणारे विद्यार्थी असतील, यूपीएससी करणारे विद्यार्थी असतील, पोलीस भरती करणारे विद्यार्थी असतील, पीएचडी करणारे विद्यार्थी असतील, इंजिनिअरिंगचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणारे विद्यार्थी असतील, अशा किंवा बँकिंग क्षेत्रातल्या जे काय स्पर्धा परीक्षा होणार आहेत, बँकिंग क्षेत्रातल्या ज्या परीक्षा होणार आहेत त्या मार्फत ज्यांची निवड केली जाते त्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील, सरळ सेवा, ग्रुप सी, ग्रुप डी च्या जे काय विद्यार्थी असतील त्या सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे। अशा सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला जे शासनाकडून स्कॉलरशिप दिली जाते 72,000 रुपयापासून 1,22,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप वितरित केली जाते, ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी आपल्याला काय करणे आवश्यक आहे, कोणती कागदपत्रे लागणार, कसा अर्ज दाखल करायचा, या सर्व घटकांची माहिती आजच्या व्हिडिओ पर्यंत मध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप न करता व्हिडिओ पहा, प्रत्येक मुद्दा न मुद्दा मी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। तर जे काय ही योजना आहे, जी काय शिष्यवृत्ती दिली जाते, ही वेगवेगळ्या कास्ट वाईज वेगवेगळ्या घटकानुसार वेगवेगळ्या अंमलबजावणी किंवा वेगवेगळे अर्ज केले जातात। आता नेमकं कसं, मी आता एक तुम्हाला सविस्तर सांगतो। जी काय सारथी संघटना आहे, सारथी योजना आहे, सारथीमध्ये जे काय आपण ऍप्लिकेशन करणार त्याच्या माध्यमातून मध्ये टीआरटीआय, बार्टी, सारथी आणि महाज्योती असे 4 विभाग आहेत। त्या 4 मधूनही शिष्यवृत्ती वितरित केली जाते। या 4 विभागामध्ये कोण कोणत्या योजनेत बसतं, कोणी कुठे अर्ज करावा याविषयीची सर्व माहिती मी आपल्याला सांगणार आहे। प्लस कोणासाठी काय काय डॉक्युमेंट लागणे आवश्यक आहे, कोणकोणते कागदपत्र कोणासाठी लागणार आहेत याची प्रक्रिया सांगतो। या 4 मध्ये अर्ज कसा करायचा हे आपण पाहणार आहोत। तर मी एक सॅम्पल थोडं तुम्हाला या योजनेमध्ये कसा लाभ मिळणार, काय मिळणार याची सविस्तर माहिती देण्याचा पहिला प्रयत्न करतो। त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये आपल्याला एका पीडीएफच्या माध्यमातून सर्व समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, ज्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणात लक्षात येईल की नेमकं ही योजना कशी राबवली जाणार आहे, याचा लाभ कसा मिळणार आहे, कोणाकोणाला मिळणार आहे, या सर्व संकल्पना आपल्या क्लिअर होऊन जातील। चला तर मग डायरेक्ट आपण पीडीएफ ओपन करूयात। चला आपण पीडीएफच्या माध्यमातून समजून घेऊयात नेमकं या योजनेमध्ये काय अटी, काय शर्ती, कसा अर्ज करायचा, या सर्व घटकांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करूयात। आता या ठिकाणी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप। आता ही जी पीडीएफ आहे, ही पीडीएफ मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, त्या ठिकाणी आपल्याला ही सगळी माहिती पाहायला मिळेल। त्यामध्ये जे कास्ट वाईज ज्या काही जागा आहेत त्याचे सुद्धा पीडीएफ आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळतील, याच लिंकवर मिळतील। त्यामुळे ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तिथून चेक करा। आपण आपल्या प्रवर्गानुसार चेक करता येईल आपल्याला, कारण इथे सगळं जर मी सांगत बसलो, सगळ्याच गोष्टी सांगत बसलो, व्हिडिओ आधीच मोठा होणार आहे, त्यात परत आणखी जास्त मोठा होईल। म्हणून डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता कोणत्या कास्टसाठी किती जागा कोणत्या पदासाठी भरल्या जाणार आहेत। आता महत्वाचा निर्णय घेतला आहे, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना 72,000 ते 1,22,000 रुपयेपर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे। आता 72,000 ते 1,22,000 पर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार। या स्कॉलरशिपला ही स्कॉलरशिप नेमके 72 ते 1,22,000 यामध्ये वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे स्कॉलरशिप दिली जाणार आहे। त्यासाठी काहीचा कालावधी जास्त असणार आहे, काहीचा कमी असणार आहे। त्यामुळे
आता कोणत्या पदासाठी किती कालावधी हे आपल्यालाही माहिती आहे, कोणत्याचा कितीचा अभ्यासक्रम आहे, किती कालावधीचा अभ्यासक्रम आहे हे आपल्यालाही माहिती आहे. आपण स्पर्धा परीक्षा करताय म्हणजे आपल्याला सांगण्याची ती आवश्यकता नाहीये. युपीएससी साठी किती कालावधी आहे, पोलीस भरतीसाठी किती आहे, सरळ सेवेसाठी किती आहे, या माध्यमातून आपण हे समजून घेऊयात. मी तसं तुम्हाला सरळ सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. आता ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्या विद्यार्थ्यांना प्रतिमाह 10,000 रुपये स्कॉलरशिप वितरित केली जाणार आहे. आता जे विद्यार्थी यामध्ये निवड होतील त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रति महिना 10,000 रुपये स्कॉलरशिप म्हणून वितरित केले जाणार आहे. आता यामध्ये बऱ्याच जणांचा हा एक प्रश्न होता, ही योजना नेमकी आहे कोणासाठी. आता मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलंय की या योजनेमध्ये काय आता TRTI, TRIT, बार्टी आणि महाज्योती आणि सारथी अशा या ज्या घटक आहेत या घटकामध्ये SC, ST, कुणबी मराठा आणि ओबीसी ह्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. आता SC साठी स्पेशल अर्ज करावा लागणार आहे, STच्या विद्यार्थ्यांना स्पेशल अर्ज करावा लागणार आहे, मराठी कुणबी साठी स्पेशल अर्ज करावा लागणार आहे आणि ओबीसी वाल्यासाठी स्पेशल अर्ज करावा लागणार आहे. आपापल्या प्रवर्गानुसार आपला अर्ज सादर करावा लागणार आहे. आता या ठिकाणी कोण कोण अर्ज करू शकतं, आता कोणत्या परीक्षेसाठी आपण अर्ज करू शकताय. आता जवळजवळ ज्या काय तुम्ही स्पर्धा परीक्षा हा जो शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यात जर ही एक्झाम येत असेल तर त्या एक्झाम मध्ये तुम्ही अर्ज करू शकताय. असे कोणतीच एक्झाम नाही आहे त्या स्पर्धा परीक्षेतली की ज्यासाठी तुम्ही बँकिंग मधल्या जेवढ्या परीक्षा त्याला अर्ज करू शकताय. आपली MPSC UPSC तर आपल्याला आहेच, त्या दोन्ही आहेत. शिक्षक TET साठी सुद्धा आपण अर्ज करू शकताय. इंजिनिअरिंग मार्फत ज्या काय गव्हर्नमेंटच्या एक्झाम होत्या त्यासाठी सुद्धा आपण अर्ज करू. ते गॅट काहीतरी आहे त्यांचं, मला एवढं त्याची इंजिनिअरिंगची माहिती नाहीये, परंतु त्या एक्झाम मध्ये सुद्धा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा अर्ज करू शकतात. आपली पोलीस भरती, सैन्य भरती, सरळ सेवा, ग्रुप C, ग्रुप D ज्या काय सरकारी भरतीच्या आहेत, ज्या काय भरती आहेत त्या सगळ्यांसाठी आपण या ठिकाणी अर्ज करू शकताय. आता आपला ऑप्शन तिथं असणं आवश्यक आहे. आता एखाद्या वेळेस अजून तर नाही काही आढळलं, पण एखादा ऑप्शन नसू शकतं बेसिकली, पण नाही अजून तसं नाही दिसलं. ज्या विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचा अर्ज करायचा आहे ते ऑप्शन तिथं अवेलेबल आहेतच. आता अशा पद्धतीने सर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळण्यासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. आता यांना स्कॉलरशिप घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांना आपला अर्ज दाखल करणे आवश्यक आहे, आपण अर्ज करणं आवश्यक आहे. आता अर्ज करण्यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे, तो अर्ज करताना कशा पद्धतीने करायचा, त्यासाठी काय काय पात्रता असणार आहे, कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत याविषयीची सर्व माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटी अर्ज कसा सादर करायचा या विषयावर सुद्धा आपण थोडी चर्चा करू, किंवा अर्ज कसा भरायचा हेच आपण पूर्ण पाहून घेऊ, बघूया. आता निवड प्रक्रियेत विद्यार्थी निवड झाल्यास विद्यार्थ्याला लगेच 10,000 ते 12,000. आता हे 10 किंवा 12 असं का ठरवलं, हे काय, ज्या परीक्षा थोड्या म्हणजे ग्रुप C, ग्रुप D, तुमची पोलीस भरती या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये दिले जाणार आणि UPSC, MPSC ज्या काय टॉप लेवलच्या एक्झाम आहेत त्या विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच 12,000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार निवड झाली कीच. आता निवड कशी होणार याबद्दलही आपण थोडी चर्चा नंतर करणारच आहोत. तो निवड झाल्यानंतर तुम्हाला 10 किंवा 12,000 रुपये दिले जाणार. त्यानंतर प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये शिष्यवृत्ती विद्यार्थी यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार. त्यानंतर शिष्यवृत्ती ती प्रत्येक विद्यार्थ्याला पर मंथ प्रत्येक महिन्याला त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. मग आता 10,000 रुपये शिष्यवृत्तीमध्ये तुम्ही तुमचं शिक्षण, तुमचे एज्युकेशन फी, तुमचं राहणं, तुमचं खाणं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्यात इन्क्लूड झाल्या. आता त्यानंतर हे किती दिवस मिळाले जाणार हे एक बऱ्याच जणांचा प्रश्न होता, त्याबद्दल बोलूयात. आता वेगवेगळ्या परीक्षेनुसार वेगवेगळा कालावधी आहे. आता पोलीस भरतीचा अभ्यासक्रम किती दिवसाचा आहे, MPSCचा किती दिवसाचा आहे, UPSCचा किती दिवसाचा आहे, अशा वेगवेगळ्या एक्झाम नुसार वेगवेगळे ड्युरेशन ठेवलेले आहेत, वेगवेगळा कालावधी ठेवलेला आहे. आता 6 महिन्यासाठी जर तुम्ही पोलीस भरतीसाठी करत असाल तुम्हाला 6 महिने म्हणजे 10,000 रुपये महिन्यात तुम्हाला हे 60,000 रुपये येणार आहेत, प्लस तुम्हाला ते 10,000 किंवा 12,000 रुपये म्हणजे 60 आणि 10 70,000 रुपये तुमच्या बँक खात्याला येणार आहेत. आता तुमचा कालावधी कितीचा आहे त्यानुसार आणि तुमची एक्झाम कोणत्या क्वालिटीची त्यानुसार तुम्हाला निधी वितरित केले जाणार. मग सर्वसाधारण सरळ सरळ जरी पकडलं तरी 10,000 रुपये तुम्हाला सुरुवातीला येणारच आहेत तुमचं सिलेक्शन झाल्यावर, आणि 6 महिन्याचा तुमचा सिलेबस आहे तुम्हाला 60,000 रुपये येणार आहेत. म्हणजे असं तुम्हाला 70,000 रुपयाचा लाभ सरासरी कमीत कमी मिळणारच आहे.
मग त्यापेक्षा तुम्ही पुढे गेलात, तुमचा 11 महिन्याचा कालावधी आहे, तुम्हाला 12 तुमची टॉप एक्झाम आहे, तुम्हाला 12,000 रुपये मिळणार आहेत. मग तुम्हाला असे एकूण टोटल 11 महिन्यामध्ये 1,22,000 रुपये रक्कम मिळणार आहे. आता विविध परीक्षेसाठी विविध कालावधी वेगळा, आता प्रत्येक परीक्षेचा प्रत्येक सिलेबस वेगवेगळा, सिलेबसचा कालावधी वेगवेगळा, त्यानुसार ही माहिती आपल्याला. आता किती जागा कुठे उपलब्ध, आता कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या प्रवर्गात किती जागा भरल्या जाणार आहेत आणि किती जागेसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आता ह्याचं लिमिट तर असणार आहे, जेवढी तुम्ही अर्ज करणार तेवढ्याला तर मिळणार नाही, हे तर कन्फर्म आहे, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, लिमिट तर असणार आहे. मग ही जी काय लिमिटची जी PDF आहे, ज्या ठिकाणी कोणत्या पदासाठी किती जागा भरल्या जाणार आहेत याबद्दलचं मला वाटतं TRTI मध्ये काहीतरी पोलीस भरतीसाठी 23,000 जागा आहेत. अशा वेगवेगळ्या MPSC साठी 1,000-1,200 आहे. मी तुम्हाला त्याची PDF, तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तुम्ही त्या ठिकाणी आपापल्या प्रयोगानुसार चेक करा, काही अडचण नाहीये. आता मी सगळं तिथं सगळ्याचे सांगत बसलो तर इथंच आपला आधीच व्हिडिओ लय मोठा व्हायला, आणि त्यात परत जर हे प्रत्येकाच्या सांगत गेलो आता मग प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनुसार आपल्याला जी हवी त्या ठिकाणची ती PDF ओपन करून पाहू शकता. आता आणि जर नाही समजलं तर त्या PDF वरच एक व्हिडिओ स्पेशल बनवू, किंवा कशासाठी किती जागा आहेत काय नाही, एकदम सिंपल दिलेलं आहे, आपल्याला वाचलं की लक्षात येतं कोणत्या ह्याच्यासाठी किती जागा दिलेल्या आहेत. त्यामुळे एवढी काय PDF हार्ड नाही. त्या PDF ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, त्या ठिकाणी तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. आता बार्टीमध्ये, आता TRTI मध्ये ST चे लोक अर्ज करू शकतात, बार्टीमध्ये SC चे लोक अर्ज करू शकतात, महाज्योतीमध्ये OBC चे लोक अर्ज करू शकतात, आणि सारथीमध्ये मराठा कुणबी प्रवर्गातील लोक अर्ज करू शकतात. आता यासाठी पात्रता महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. सरळ सरळ आहे, महाराष्ट्राच्या बाहेरच्या नंतर दिला जाणार. हा, परंतु यात आणखी एक आहे, जर महाराष्ट्राच्या बाहेरून कोणी व्हिडिओ पाहत असाल, जर तुम्ही महाराष्ट्रातील असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. तुम्ही बाहेर आहे म्हणजे अर्ज करू शकत नाही असं नाहीये. तुम्ही दिल्लीला शिक्षण घेताय परंतु तुमचा रेसिडेंटल प्रूफ जर महाराष्ट्र असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात, तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. तुमच्या आधार कार्डवर जर महाराष्ट्र ऍड्रेस असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, तुम्ही या ठिकाणी अर्ज करूही शकता. तुम्ही एक्झाम, जी काही एक्झाम घेतली जाणार आहे यांच्या मार्फत, त्या एक्झामला तुम्ही हजर राहून तुम्ही एक्झाम क्रॅक केली तर तुम्हालाही या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. ज्या परीक्षेसाठी अर्ज करणार आहात त्या शैक्षणिक अर्हता पूर्ण. आता सरळ आहे, तुम्ही पोलीस भरती करायला निघालाय आणि 12वीत नापास आहेत, असं तर करणार नाही. जे तुम्ही ज्या एक्झामची तुम्ही तयारी करताय त्यासाठी जी पात्रता, जे काय अर्हता लागणार आहे, शैक्षणिक अर्हता जी लागतीये ती तुम्ही ऑलरेडी पूर्ण केली असेलच. ती जर असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकताय. आता बऱ्याच जणांचा आणखी एक प्रश्न होता, त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं सांगितलं होतं, किंवा अपियर आहे म्हणजे ग्रॅज्युएशन चालू आहे पण स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, तुम्ही नाही करू शकत या योजनेमध्ये, तुम्ही या योजनेमध्ये पात्र नाही होऊ शकत. हा, तुम्ही ग्रॅज्युएशन चालू आहे, तुम्ही 12वीवर तुमच्या सरळ सेवे भरतीसाठी एखादा क्लास, एखाद्या जागेवर तुम्ही राहण्यासाठी त्याचं नियोजन करू शकताय. परंतु तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही MPSCच्या क्लासेससाठी अर्ज नाही करू शकत आहे, तुम्ही त्या ठिकाणी पात्रही नसणार आहेत, हे लक्षात घ्या. एवढे वीक पॉईंट सापडला मला, बाकी नाही. कारण काय, आणि यात हा आणखी एक प्रश्न वयाचा विषय होता. आता इथं या ठिकाणी आहे वयाचा दिलेला वय. आता तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताय, ज्या पदाची तुम्ही तयारी करताय त्या पदाला जी वयाची पात्रता आहे, सपोज 18 वर्ष ते 25 वर्ष. आता एखाद्या पद आपण उदाहरण घेतलं, 18 वर्ष ते 25 वर्ष, 18 ते 25 मधीलच पाहिजे असं जर असेल तर तुमची जी कमीत कमी वयाची जी अट आहे, कमीत कमी ती आहे तीच असणार आहे. परंतु जास्तीत जास्त म्हणजे जे 25 आहे ते 25 न राहता 1 वर्षाने पाठीमागे येणार आहे, हे लक्षात असू द्या. जर तुमच्या MPSC मध्ये जर तुम्हाला 38 वर्षाची वयाची मर्यादा हायस्ट दिलेली असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी तुम्हाला 37 वर्षाच्या वयावाल्यालाच या योजनेमध्ये पात्र होता येतं. कारण त्याचं कारण तसंच आहे, आज तुम्ही शिष्यवृत्तीमध्ये सहभाग घेताय, तुम्ही 1 वर्षानंतर जॉईन होताय, परंतु 1 वर्षानंतर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही वय मर्यादेत जर बसत नसाल तर त्यामुळे 1 वर्षाने आधीच तुम्हाला या योजनेमध्ये पाठीमागे घेऊन तुम्हाला लाभ घेता येतो, हे लक्षात असू द्या. आता तुमच्या प्रवर्गानुसार जर वयात तुम्हाला सूट असेल तर तुम्हाला या ठिकाणी ही सूट मिळणार आहे, हेही लक्षात असू द्या. असं काही नाही आता प्रत्येक पदाचे वय सांगत बसणं, प्रत्येकासाठी हे करणं, हे सांगण्यापेक्षा सगळ्यांसाठी हाच नियम आहे. त्यामुळे जे काय आपल्या पदासाठी जी काय वयाची अट आहे त्या वयाच्या अटीला आपल्याला 1 वर्षाने पाठीमागे यायचं. हायस्ट जी अट दिलेली आपण ज्या वयापर्यंत त्या पदासाठी पात्र आहोत तिथून आपल्याला 1 वर्ष पाठीमागे यायचं, एवढंच फक्त लक्षात असू द्या. आता लागणारे कागदपत्र 10वी गुणपत्रिका,
12वी गुणपत्रिका, पदवी गुणपत्रिका, आदिवासी प्रमाणपत्र, डोमासाईल, आधार कार्ड शेवटी अपडेट केलेलं आधार कार्ड जुना आधार कार्ड शक्यतो जोडू नका, कारण जे काय ओटीपीचा याचा प्रॉब्लेम आहे, तुमच्या आधार व्हेरिफिकेशनचे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम येणार आहेत. त्यामुळे आधार कार्ड देताना जर का आपण मागच्या वर्ष 2 वर्षात जर आधार अपडेट केलेला असेल तर तेच आधार कार्ड द्या. 6 महिन्यात केलेला असेल किंवा लेटेस्ट आता 8-15 दिवसात जरी केलेला असेल तरी तेच आधार कार्ड जोडा. जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, आता बँकेचं पासबुक, जात प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदारांनी जारी केलेलं, जे काय उत्पन्न प्रमाणपत्र ते तहसीलदारांनी जारी केलेलं असावं ते वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र आपल्याला जोडणं आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास, दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास, अनाथ प्रमाणपत्र जे काय अनाथासाठी आहे ते, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. आता या गोष्टी आपल्याला एवढे कागदपत्र एवढे जे काय सांगितलेले आता मी तुम्हाला सांगितलं, आधार कार्ड, कास्ट प्रमाणपत्र, तुमचं 10वी 12वी हे कागदपत्र आपल्याला अर्ज करण्यासाठी आवश्यक लागणार आहेत. आता यात बऱ्याच जणांचा विषय, जर तुम्ही आधार कार्डचा विषय मी तुम्हाला आता बोलून सांगितलं, जर तुम्ही विदाउट अपडेटेड आधार कार्ड दिलं, म्हणजे तुमचं जर जुनं आधार कार्ड जर दिलं तर या ठिकाणी तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय होणार नाही, हेही लक्षात असू द्या. आता मुख्य मुद्दा, अर्ज कसा करायचा. आता अर्ज कसा करायचा याबद्दल मला वाटतं ह्या पीडीएफ मध्ये बोलण्यापेक्षा थोडं मी तुम्हाला पोर्टलवर जाऊन सांगतो की अर्ज करायचा कसा, कारण पीडीएफ मध्ये सांगण्यात काय, आता हे संकेतस्थळ आहे बघा, trti.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, त्या ठिकाणी तुम्ही अर्ज डायरेक्ट क्लिक करून या लिंकवर पोहोचू शकता, या संकेतस्थळावर येऊ शकतात. आता या योजनेमध्ये निवड करण्यासाठी याच्याकडून एक परीक्षा घेतली जाणार. आता मी तुम्हाला आधी सांगितलं की यांचे सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट ही एक एक्झाम घेतली जाणार. या एक्झामच्या माध्यमातून जे काय टॉपचे, आता हे लक्षात असू द्या, तुम्ही ज्या जागेसाठी अर्ज करताय त्या ठिकाणी जर 5 जागा असतील, आता तुम्हाला हे सांगणं मला तरी वाटत नाही की एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना एवढी गोष्ट समजून सांगण्याची वेळ येणार आहे की निवड प्रक्रिया कशी होणार, हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही प्रत्येक कास्टमध्येच कॉम्प्रोमाइज करताय. त्यामुळं जे टॉपचे असतील तेच निवडले जाणार आहेत, हे लक्षात घ्या. कारण तुम्ही ज्यावेळेस, आता तुमच्यात ओपनवाला नाही किंवा ओपन मध्ये तुमचा कास्टवाला नाहीये, प्रत्येक जण आपापल्या प्रवर्गात अर्ज करतो, प्रत्येक जण आपापल्या प्रवर्गातून कॉम्पिटिशन येतोय, त्यामुळे कुणी कुणाला हस्तक्षेप करण्याचा या ठिकाणी विषय येत नाही, एवढा याचा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे जेवढे विद्यार्थी आहेत या ठिकाणी अर्ज करण्यासाठी, आणखी एक प्लस मुद्दा, अर्ज करण्यासाठी कोणताही शुल्क आकारला जात नाही, फी मध्ये अर्ज केला जातोय. त्यामुळे जेवढ्या विद्यार्थ्यांना या योजनेमार्फत लाभ घेता येईल, अर्ज करता येईल, त्यांनी अर्ज करा. जे पात्र असतील ते अर्ज करा, ते एक्झाम तुम्ही द्या. त्या एक्झाम मधून जर आपलं सिलेक्शन झालंच तर आपल्याला या योजनेमार्फत खरंच आपल्या शिक्षणासाठी, आपल्या भवितव्यासाठी खरंच लाभ होणार आहे. त्यामुळे आणि अशा मित्रापर्यंत, आपल्या सहकार्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या योजनेची आवश्यकता आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची, सगळ्या विद्यार्थ्यांची परिस्थिती सारखी नसते, काही जण नुसत्या पैशामुळे शिक्षण सोडून देत आहेत, हेही आपण पाहतोय, तर काही नुसत्या पैसा उडवायचा म्हणून शिकतायत, हे मी पाहतोय. तसं म्हणजे मी दोघांचा कॉम्प्रोमाइज नाही करत, परंतु ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे, ज्यांची यासाठी पात्रता आहे, जे हे करू शकतात, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांना याची आवश्यकता आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, एवढी माझी आपल्याला विनंती आहे. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल आणि अशाच पद्धतीचे आणखी आपल्याला व्हिडिओ भविष्यात पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करायचं तर मी सांगितलंच आहे कुणाला करायचं आहे. तर चला, या मार्फत आता एक्झामच्या मार्फत आपली निवड केली जाणार आहे, ते सांगणं काय नाही. सीईटी एक्झाम होणार आहे, त्या एक्झामच्या मार्फत जे टॉपचे असतील, ज्या काय जागा असतील त्या जागेनुसार तेवढ्या लोकांचं सिलेक्शन होणार आहे. आता अभ्यासक्रम, या मार्फत अभ्यासक्रम, तुम्ही जी परीक्षा आहे, तुम्ही ज्यासाठी अर्ज करताय त्याच पद्धतीचा तुम्हाला सिलेबस असणार, आता त्याच बेसचा असणार. मग आता तुम्हाला पोलीस भरतीसाठी आता एमपीएससी वाल्यासाठी वेगळाच सीईटीचे पेपर निघणार आहे, युपीएससी वाल्यासाठी वेगळाच निघणार आहे. ज्यांच्या आपापल्या सिलेबसनुसार आपापले लेवल असतील, आपापले स्टेज असतील, जे काय तुमच्या शासनाच्या निर्देशानुसार, ज्या तुमच्या पोलीस भरतीसाठी कुठपर्यंत अभ्यासक्रम दिलेला जातो त्याच लेवल पर्यंत तुम्हाला अभ्यासक्रम असेल, एमपीएससी साठी कुठपर्यंत असतो त्याच लेवल पर्यंत तुमचा अभ्यासक्रम असेल, हे लक्षात असू द्या. याच्या पलीकडे अभ्यासक्रम तुम्हाला बाहेरचं काही येणार नाही, ज्या क्षेत्रात तुम्ही आहे त्या क्षेत्राचा तुम्हाला अभ्यासक्रम येणार आहे, एवढंही लक्षात असू द्या. आता निष्कर्ष, ह्याची काही आपल्याला आवश्यकता नाही आहे सध्या तरी. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण. आता बघूया अर्ज करण्यासाठी मी डायरेक्ट तुम्हाला थोडं पोर्टलवर नेऊन दाखवतो अर्ज कसं करायचं. तुम्ही या ठिकाणी याल, या पोर्टलवर आल्यानंतर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेली आहे, त्यानंतर डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी याल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला
आता तुम्हाला कोणत्या पद्धतीत अर्ज करायचा आहे, क्लिक हिअर टू अप्लाय फॉर. आता बऱ्याच जणांना ही स्क्रीन दिसणार नाही. मी तुझं बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे, सर तुम्ही डायरेक्ट स्क्रीन दाखवता ती स्क्रीन दिसत नाहीये. आता तो तुम्हाला अशी स्क्रीन दिसली तर या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म हे पर्याय दिसतो, याच्यावर क्लिक करा आणि यानंतर आपल्याला हे दिसतील. यामध्ये आपल्याला TRTI, बार्टी, महाज्योती आणि सारथी असे सर्व पर्याय दिसतील. आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार ज्या ठिकाणी अर्ज करायचा त्यावर क्लिक करा. आणि अर्ज करताना हे लक्षात असू द्या, आपण जे पोलीस भरतीचे फॉर्म भरले होते, आता जे काय पोलीस भरतीचे फॉर्म कसे भरले, काय भरले, ही जे सेम त्याच कंडिशन मध्ये हे फॉर्म भरायचे. 5 स्टेप मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची सेम आहे. सिग्नेचर, फोटो, तुमचं क्वालिफिकेशन, तुमचं बेसिक डिटेल, ऍड्रेस सॉरी, ह्या सर्व गोष्टीची आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची. आता सुरुवात असणार आहे आपली, त्यामुळे क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा आणि या ठिकाणी आपलं नाव, आडनाव, मोबाईल नंबर, आपला युजर आयडी, आधार नंबर, मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरून घ्या आणि सेव्ह नेक्स्ट करा. अर्ज करताना जर काही आपल्याला अडचण आलीच, येणार तर नाही असं मला तरी वाटतं, परंतु जर आलीच तर काय करायचे, कमेंट मध्ये विचारायचं. कमेंट मध्ये करा किंवा व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर जॉईन नसाल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली, त्या ठिकाणाहून तुम्ही ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्हाला नक्की सहकार्य केलं जाईल. आता या योजनेमध्ये भरपूर मोठा व्हिडिओ झाला या, मी काय आजपर्यंत एवढे मोठे व्हिडिओ बनवले नाही, परंतु या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणं आवश्यक होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम होते की अर्ज कसा करायचा, काय करायचं, कसं रजिस्ट्रेशन करायचं किंवा कोण कोण पात्र आहेत, या सर्व गोष्टींची मला तरी वाटतं मी आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. आता अर्ज कसा करायचा याबाबत सर्व माहिती दिलेली आहे. अर्ज करताना जर काही अडचण आली, जे आता आपण घेतलं नाही त्याबाबत जर आपल्याला अडचण आलीच तर कमेंटमध्ये विचारा किंवा ग्रुपमध्ये असाल तर ग्रुपमध्ये मेसेज करा, मी त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करतो. किंवा बऱ्याच जणांना जर असा प्रॉब्लेम यायला लागला तर त्याबद्दल एखादा अर्ज आपण भरून कसा भरायचा याबाबत सविस्तर व्हिडिओ बनवून आपण अपलोड करून देऊयात. चला तर धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना या योजनेची खरंच आवश्यकता आहे, तो या योजनेपासून वंचित राहू नये याकडे माझ्यासोबतच आपलंही सहकार्य लाभावं एवढीच विनंती. धन्यवाद.